नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। अरे वा, चांगली केली सजावट. बरं झालं की नाही मी तुम्हाला दोघांना पाठवलं पुढे, ते झालं की नाही, म्हणून इतपत तरी करू शकलात तुम्ही. पण ना अभिलाषा, हे जरा खिडकीचे पडदे बदलायचे सगळं. तू बघा ना. आत्या, मी काय म्हणते, काय नाही म्हणजे मी सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं. बरं केलं. पण काय नाही म्हणजे त्या आबांना हे सगळं नाही आवडणार आणि गायत्रीजींना तर अजिबातच नाही आवडणार. अगो बाई, हे सगळं तूच ठरवून मोकळी झालीस का? नाही म्हणजे हे सगळं जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे, नाही का, असं मला वाटतं. हा ग, त्यांना का विचित्र वाटेल? आणि मला हे समजत नाहीये तुला का विचित्र वाटतंय सगळं. बरं ते जाऊ दे, तू मला एक सांग, लग्नानंतर रूम का सजवतात? हा काय प्रश्न आहे आत्या, ईश्य असं काय विचारताय तुम्ही? नाही लाजू नकोस. काय आहे ना अभिलाषा, तू या सगळ्या प्रकाराकडे ना वेगळ्या दृष्टिकोनातून बघतीये सगळं, म्हणून मला हा तुला प्रश्न विचारावा लागतोय. बरं मला एक सांग, आपल्या आयुष्यामध्ये काही नवीन घडणार असलं की आपण काय करतो ग? काय? सजावट करतो, छान सजवतो, नवीन गोष्टी आणतो, आनंद व्यक्त करतो, हो की नाही? मग इथे पण यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन नातं जुळणार आहे आणि यापुढे ही खोली त्यांचं नातं ठरवणार आहे. म्हणून काय काही शिरते का, काही कळतंय का? हा आत्या, पण मी काय म्हणते, नाही राहू दे राहू दे, ते जरा जरा अवघडच आहे तुझ्यासाठी. मी बघते पुढचं काय आहे ते. तू जरा मी जे काय सांगितलं ना त्याच्यावरती जरा विचार कर. म्हणजे तो तू सांगितलेला केटर आणला म्हणूनच फार बरं झालं. हो, म्हणायचं काय वेळेवर आज कॅश चक्क स्वतःच्या हाताने दुधी हलवा करतेय, यावर माझा विश्वास बसत नाहीये. बघा. हो रे, पण आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर जर ती करते तर विश्वास ठेवावाच लागेल. एक्झॅक्टली. पर्यायच नाही. नाही पण मला हे कळत नाही की ती आत्ता दुधी हलवा का करते. वहिनी, मला माहितीये की तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की आज मी दुधी हलवा कसा बनवला, आणि मला हेही माहितीये की हा हलवा खाल्ल्यावर तुम्ही सगळेजण माझं कौतुक कराल. नक्की नक्की. कॅश अगं ऍक्च्युली तुझ्या रेसिपीचं कौतुक करण्यासाठी आम्ही प्राचीन काळापासून धडपडतोय. पण काय तू आम्हाला कधी चान्सच दिलेला नाहीयेस ना, त्यामुळे. हे विघ्नेश जरा किती संधी दिल्या रे आपल्याला कॅश वहिनीने, असं काय बोलतोस तू? मग आत्या काय झालं माहितीये का, कॅश वहिनीने मागे एकदा पोळ्या केल्या होत्या. बरं, आता हा भाग वेगळा की कणिक आमच्याचकडनं तिंबून घेतली होती. पण त्या पोळ्या पाहिल्यावर असं वाटत होतं की श्रीलंकेला दान केलं असं वाटत होतं. अरे अरे, ती तुमच्या सगळ्यांसाठी एवढं स्वतःच्या हाताने बनवतीये, चेष्टा कसली करताय तिची? आत्या हे बघ, हा पलटी मारतोय. काय काय? अरे नाही, चेष्टा नका करू उगाच. कर तू दुधी हलवा कर. हा. अरे एक हत्या घे. अगं एवढं गोडाधोडाचं जेवण झालेलं असताना आता परत हे गोड कशाला? अहो आबा, आज सासूबाईंचा पहिला दिवस नाही ह्या घरात, म्हणून ती गोष्ट लक्षात राहावी ह्यासाठी गोडाधोडाचं केलंय. आबा, कसा झालाय हलवा? अप्रतिम. मस्त रे. तुला सांगू, जगामध्ये फक्त 2 स्त्रिया दुधी हलवा छान करतात. एक म्हणजे आमची आई आणि आता तू. थँक्यू आत्या. अरे गायत्रीजी, तुम्ही घ्या ना. नको 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 नको, म्हणजे मी त्यांच्यासाठी स्पेशल बनवलंय, ठेवलंय. मी आणते, तुम्ही बसून घ्या. हा, या बसा.
घ्या. अप्रतिम. वा, ज्यांच्यासाठी हलवा बनवलाय त्यांना आवडलाय. आता काही बोलायला नको काय. पण मी बोलणार आहे. म्हणजे मी सांगणार आहे काश्मीराला. तिने इतका सुंदर दुधी हलवा माझ्यासाठी बनवलाय, तेव्हा आता बक्षीस म्हणून मी माझ्या हाताने हा दुधी हलवा तिला भरवणार आहे. ये. नको नको नको, काही गरज नाही. ये. नको नको. ये ना. नाही नाही नाही, नको, खरंच नको. अहो नको. तू एवढं प्रेमाने माझ्यासाठी केलं. अहो नको. बस. प्रथमेश, विघ्नेश, ऋषी, हा काय मूर्खपणा आहे. त्यांना अक्कल आहे का काही? तुम्ही ओरडताय कशासाठी? थट्टा केली त्यांनी आपली. डोंट वरी, मी त्यांना बोलवतो आणि ताबडतोब हे काढायला सांगतो. ऋषी, रत्नमार्की, एक मिनिट. आपली थट्टा करण्यासाठी हे कोणी केलेलं नाही, तर आपल्याला बरं वाटावं म्हणून केलंय. आणि आपल्याला हा प्रकार मुळीच आवडलेला नाहीये हे जर आपण त्यांना आता सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल याची कल्पना आहे का तुम्हाला? मी स्वतःच काढतोय. नाही, राहू दे. एक मिनिट, माझं ऐका. हा प्रकार मला आवडलेला नाही किंवा मला ह्याचा त्रास होईल हा विचार करून जर तुम्ही हे सगळं करत असलात ना, तर त्याची काही गरज नाहीये. उलट मी त्यांचा विचार करते ज्यांच्या मनाला हे करताना किती आनंद झाला असेल. काही गोष्टीत आपण आपल्या मनाचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? गायत्रीजी, तुम्ही उभ्या का आत? बसा ना. मला आता गायत्री म्हटलेलं चालेल. तुम्ही उभेच आहात की मिस्टर रत्नपारखी? माझं नाव विनायक आहे. शांती, ही गायत्री, जिच्याबद्दल मी तुला बोललो होतो ती हीच. आणि गायत्री, हे शांती. प्रथमेश, विघ्नेश, ऋषी यांची आई. हिनी आभाळमाया उभं केलं. या वास्तूवर प्रेम केलं, मायेची ऊब दिली. पण आता आभाळमाया अशीच
थाटात उभी राहील असं नाही वाटत. पण आता त्या तिघांनी आपापले मार्ग वेगळे करायचे ठरवलेत आणि थोड्याच दिवसात ही तिन्ही मुलं आपापल्या मार्गाने निघून जातील. नाही मिस्टर रत्नपारखे, विनायक, तुम्ही तुमच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करता ना? मग तुमच्या कुटुंबातल्या माणसांपेक्षा त्यांच्यावर असलेल्या तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा. तुमचं हे प्रेमच त्यांना इथून बाहेर पडण्यापासून रोखू शकेल. खात्री आहे माझी, माझ्यावर विश्वास ठेवा. मीरा, बाबड्या कुठे ग? हा बाबड्या कुठे म्हटलं? आबा बाहेर आहेत, मी उचलते ना. आणि सासूबाई तुमच्या? त्या फ्रेश व्हायला गेल्यात. हो का? चला बाई, आपणही झोपायला हवं होता. हो त्या लग्नाच्या गडबडीत काल पण नीट झोप झालेली नाहीये. हो ना, हे आमचे चिरंजीव आणि सुनबाई कुठे ते बघायला हवं आधी. त्यांच्या झोपायची व्यवस्था करायला हवी, नाही तर जिथे जागा मिळेल तिकडे पथारी पसरतील ते. अहो आत्या, असं काय बोलताय तुम्ही? किती मोठं घर आहे आपलं. त्यांना सरळ जाऊन त्या कॅशच्या रूम मध्ये झोपायला सांगा. आत्या, त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही अभिलाषा वहिनींच्या रूम मध्ये जाऊन झोपा ना. म्हणजे कसं आहे ना, सगळ्यांचा झोपण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला झोप पण निवांत लागेल. कसं? हो का? माझी काहीच हरकत नाही अगं. तुम्ही दोघींना एक काम करा, शेवटचं काय ते एकदा ठरवा. पण काय आहे ना, मला असं झालंय कधी एकदा अंथरुणावर अंग टाकते बाई. आत्या, मी काय म्हणते, माझ्या रूम मधलं अंथरूण एकदम रेडी आहे. तुम्ही तिघेही माझ्या रूम मध्ये जाऊन शांतपणे झोपा. मला माहिती होतं मीरा, तूच काहीतरी मार्ग काढणार याच्यातनं. त्या दोघांना खाली बोलवते, मग इकडेच पडतो आम्ही. हा, जाते झोपायला. बरं बहिणी, तुम्ही विघ्नेश भाऊजी, प्रथमेश भाऊजी किंवा ऋषीला पाहिलंय का? नाही अगं, कुठे ते? मी पण तोच विचार करते. मी बघून येते. हा, आलेच. या घरात पाऊल टाकल्यापासून पहिल्यांदाच मला काहीतरी वेगळं जाणवायला लागलंय. याआधी कुटुंब हा प्रकार मी कधी फारसा मनावर घेतला नव्हता, पण आता हे घर माझं घर आहे. या घरातली माणसं आणि प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली नाती ही माझी आहेत आणि ही नाती जपणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे.
या घरच्या सासूबाई आहात ना, मग तुम्ही हे सगळं नाही करायचं. हे सगळं सुनांनी करायचं असतं. म्हणजे खरं तर तुमच्या उठण्याच्या आधी चहा कॉफी नाश्ता आम्ही रेडी करून तुमच्या समोर ठेवला पाहिजे. असं कुठे लिहून ठेवलंय का की सासूने सुनांसाठी चहा करू नये, नाश्ता करू नये? ते मला माहिती नाही. मला एवढंच माहिती की हे सासूनी करायचं नसतं, हे सुनांनी करायचं असतं आणि आमची जबाबदारी आहे. तुम्ही सरका बरं, मला करू दे. कारण आजपर्यंत चहा नाश्ता सगळं मीच करत आली आहे. तुम्ही मला काय हवंय? हे बघ, मी तुझं सगळं बोलणं ऐकेन, तू म्हणशील तसं मी यापुढे वागेन. ओके? पण आजचा दिवस मला माझ्या मनासारखं वागू दे. कसं आहे, यापुढे मला तुमची सासू म्हणूनच वागायचंय. पण कालच माझं लग्न झालंय, तेव्हा आजचा दिवस तरी मला या घरातलं सुनेसारखं वागू दे. चालेल. पिऊन सांग मला कसा झालाय चहा. काय सुगंध दरवळतोय. बापरे, थँक्यू. क्या बात है. वाह. आवडला? आता मला सांग, घरात कोणाकोणाला काय काय नाश्ता आवडतो? सांगते, फक्त हा अप्रतिम चहा प्यायल्यानंतर. बरं. लक्ष्मी घराला